काय टेन्शन नाही मला मी थोडी कुठं कलेक्टरच्या नोकरीवर आहो. चांगले कपडे घालायले. भाजी म्हणून थंडी काढून अरे तू भोंगळच ते मोबाईल कशाला लावून ठेवलं काय भोंगळा होणार आहे माणूस भाकरी भाजी करायला. काय पाडोशी एका दिवशी भोंगळाच होशील बाबा टाकून रे आई चाळे करू कमी खाय जरा पटकन बनव काय तर खाऊ मॅडम तब्येत खराब आहे ना. नाही करो सपोर्ट करो. बघा हे मिरच्या आहेत, लसूण आहे, हा कांदा आहे, कारलेत आणि ही मिरच्या आणि इथे जिरा आणि मोहरी टाकलेलं आहे शिजवण्यासाठी. हां तेल टाकले 3 चम्मच. आता घेऊया चमचा. चमचा कुठे गेला? हे इथं. काय झालं रे बाबा? ए बाबा हे काय? ये बाबा रे वाचलो रे मारता मारता रे. बाबा हे जळलं का काय? नाही जळलं आहे व्यवस्थित. बघा मित्रांनो फारच छान भाजी बनवणार आहे मी आज. तुम्ही शांत चित्ताने बघावे माझा व्हिडिओ पूर्ण अशी मी नम्र विनंती करत माझं हे रेसिपी चालू ठेवत आहे. संपत नाही आहे सध्या. बघू शकता 2 कांदे कापलेले. त्याच्यामध्ये कांद्याचा स्वाद यावा म्हणून आपण हे काम केलेलं आहे. आता आपण हे परतून घ्यायचं यांना कलर येईपर्यंत. पण हा कांदा जो आहे हा नवीन कांदा आहे, याला कलर येणार नाही. म्हणून 2-3 मिनटं याला असं परतून घ्या आणि असंच चालू ठेवा. अशा प्रकारे आपण आता घेणार आहोत आपण हळद. हळद घ्यायची मुठभर नाही चिमूटभर. तुम्ही घ्याल बरं का मुठभर वाटला वाली घ्या. आता घ्यायचं आवड आहे मीठ. कसं ला ला ली ला 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 ली ला 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 डंगळ मस्त. बघा आता घ्यायचं परतून. होऊ द्या जरा मिस्टिंग होऊ द्या.
कैसे कटे दिन, कैसी कटी रातें, पूछो न साथिया जुदाई की बातें. मित्रांनो, कसं गाणं वाटलं? गाणं आहे ते छान वाटलं का? थोडा कॉन्फिडन्स पाहिजे माणसाला गाणे म्हणायला. मिक्सअप होऊ दे एकदम मस्त करकरीत. मस्त अशी भाजी लागली पाहिजे एकदम करकरीत. बायको खुश तर आपण खुश. आज होऊन जाऊ दे. सकाळी पोहे केले होते, आता आपण बनवणार कारले. हे हेल्दी आहे. माणसाने कारले खावं. दर 2 दिवसांनी कारले खावेत माणसाने. बॉडी पूर्ण डिटॉक्स करून टाकते हे कारले. कच्चं खाल्लं तर लय बेस्ट, ज्यूस पिलं तर लय बेस्ट. शरीर निरोगी ठेवतं ते. किडे मारून टाकतात आतमधले. रेमन किडा नाही बोलत आहे मी, किडे बोलतोय. किडे हां. तर आपण थोडीशी घ्यावी. आपण मिरच्या टाकाव्यात जराशा, म्हणजे कसं मजा येईल खायला. मिरच्या पण टाकल्या मित्रांनो. आता एकदम मस्त काम झालेलं आहे. मिरच्या टाक. अशा प्रकारे आपण घ्यायचे आहे आता गावाकडची चटणी. भारीवाली चटणी आहे, आग होऊ शकते, पण तरी पण आपण जराशी टाकलेली आहे. स्वादानुसार टाकलेलं आहे ते. ज्यांना मुळव्याध आहे त्यांनी लक्षपूर्वक बघावं नाही. समजलं? मुळव्याधसाठी घरगुती उपाय चटणी. पण काम झालेलं आहे आपलं. आता आपण टाकावे जरासा कोथिंबीर टाकलाय. परतून घेतला. कोथिंबीर टाकून परतून घेतला. हां मित्रांनो, अशीच भाजी बनवा, एकदम साधी सिंपल. बघा तुम्हाला टेस्ट लागते का नाही मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. फार छान भाजी बनवत असतो मी, तुम्हाला मस्त बनवून दाखवतो. फुल मजा. आता टाकायचं आपलं कारलं. कारलं मला कोणी मारलं. तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, हो हैरान. तेरे मासूम सवालों से परेशान हो, परेशान जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे. मुस्कुराओ कभी तो लगता है जैसे फर्ज रखा है. तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ. बूंदे बरस जाएंगी.
थोडं पाणी टाकलेलं आहे मित्रांनो. सगळा मसाला त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झाला पाहिजे, त्यासाठी जरासं पाणी टाकलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला सुकं बनवायचं असेल सुकं बनवू शकता. 5-10 मिनटं असं झाकून ठेवायचं, थोडं 2-2 मिनटांनी परतून घ्यायचं ते, तरी पण टेस्ट लागू शकते. हे कसं पाणी का मिक्स करतो मी, कारण की ज्यांना डायबिटीज आहे आणि कोणाला काय प्रॉब्लेम आहे तिखट खाण्यामध्ये, तर पाण्याने कसं ॲब्झॉर्ब होऊन जातं, ते जास्त त्रास होत नाही. समजलं. आता हे जरा होऊ द्या, आपण जरा 5 मिनटं ठेवून देऊया आता. ठीक आहे मित्रांनो, किती मस्त भाजी झाली, एकदम मस्त शिजले बघा, एक नंबर शिजले की. हां बघू शकता तुम्ही. अशी भाजी बनवायची, जरासं पाणी टाकायचं तेव्हा ती शिजतं. हां, त्याची आपण खाऊया, मॅडमला दाखवूया कशी टेस्ट. मॅडमची काय एक्साइटमेंट होते ते बघूया आपण. पहिल्यांदा कारल्याची भाजी बनवली आहे मित्रांनो, तर बघूया त्याची काय प्रतिक्रिया होती याच्यावर. ठीक आहे. किती भारी दिसली असते ती अजून का मग सारखी दिसली असते. तिथे ते एवढं लवकर कशाला होऊ दे ना, काऊन मॅडम सारखा. रविवार आहे ना, आज चांगला माल काढला असेल त्यानं, कारण रविवार असल्यामुळं. आता साडी आता माझ्या 2 दिवस आहे तर माझ्याकडं पैसे आणतो. पाय फुगली काही नाही, भाकरी भाजता येत नाही तर मला बघत नसतं तशी भाकर. पाय ना फुगली ना. पीठ नाही दिलं, याच्या घेऊन यायचं नाही दळा ना, देत नाही बरोबर नाही. त्या दिवशी बरोबर दिलं, पहिल्या दिवशी ती वाट लावली, गव्हाच्या पिठाची वाट लावली. काढा ना, जाळून टाकसल भाकर. शिवत साडीवर झाकण राहू दे, तो समजत नाही. पलटू का? मग पाय भाकर टाकायची आज, भाकर. हा बनवा मग भाकरी. फसवलं त्या माणसाने 1300ची साडी. 1300ची साडी ना, 500-600ची साडी, 700ची मागायला पाहिजे. मी नाही म्हणून लागली तरी पण घेतलं. तिला आवडली मला वाटतं. तरी म्हणलं 200 रुपये टाकून तिथून मस्त होते बरं. नाही घे, नाही घ्या, ती द्या, ती नाही काढा, ती काढा, असं करत राहता तुम्ही येण्यासारखं. किती साड्या काढायला लागली, पाहू लागली मला असं नको.
आता जेवा आणि झोपा आणि बरोबर 8 वाजता उठा. हां का? 8 वाजता उठा, खिचडी बनवा. ब्लाऊज शूट. काय डोक्याने ताप केलाय त्याला. तिला काय म्हणलं 2 साड्याला फॉल लावला म्हणलं, त्या पांढऱ्या साडीला एक लाल साडीला म्हणलं त्याचे पैसे दे म्हणलं, आणि या ब्लाऊजचे पैसे देतो म्हणे, माझं नाही देतो म्हणे पैसे. किती झालं कोण्या बाईकडे तिने ब्लाऊज दिलं तर लहान करायला, त्या बाईला याच लागलं ना ते ब्लाऊज. ती शेवटी माझ्याकडेच घेऊन मी फक्त एक शिलाई मारून दिली तिच्यावर ब्लाऊजला, वरती टाचलं. तेवढ्यात आलं ते बोलायला. ते हसू लागली मी. आली ती. त्या बाईने एवढे शिलाई मारले ना, तेवढ्या शिलाई कापल्या मी, त्या उसवल्या नाही, डायरेक्ट कापून टाकल्या. म्हटलं घरची आहे आपल्या, येते शिवून ब्लाऊज. घरचे असले मग काय झालं, पैसे देणार नाही ती, मला माहिती आहे ना, नाटकं करणार. पैसे तर मागणार आहे मी, तिचे 2 ब्लाऊज शिवून देणार नाही मग मी. ती म्हणतील मी पहिल्या बाहेर ब्लाऊजचे पैसे दे, मग हे ब्लाऊज शिवतो म्हणे. हो दे ना रे, हो देत जाय ना, तू कशाला पलटी केली, हो दे त्याला. पिशा डोक्याच्या फुगत नसतात ना भाकरी. मोबाईल कशाला चालू करून ठेवते काय माहिती डोक्याला. एका दिवशी भोंगळा असला माणूस ते मोबाईल चालूच करून ठेवायचा. झाला व्हायरल मग तू व्हायरल होतो. माझं ध्यानच ते माणूस असं कवा बी ठेवू शकते. चार वाजलेत भाकरी खायला. कशी भाजी मस्त आहे. मला कारल्याची भाजी नाही बनवत आहे. मी पहिल्यांदा बनवली मित्रांनो. लय मस्त बनवते. रोज पण कारलं बनवलं जावं. फस गया. आठवड्याला बोंबील बनवली. हां, अरे वा, नेक्स्ट टाइम बोंबील बनवी मी. हां, बाय.